मी स्पष्ट लिहिलेलं आहे 4 जानेवारीची एक्झाम क्लासमध्ये शिकवलेले कोणते प्रश्न आले ते. मी तुम्हाला फक्त प्रश्न दाखवतो, उत्तरं सांगण्याचा माझा कोणताही इथे हेतू नाही आहे. छापील पैशाचा वापर करून जेव्हा अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे काय वाढू शकते, आपण इन्फ्लेशनच्या वेळेस बघितलेलं होतं, बरोबर आहे. ही सरकार पैसा छापेल तेव्हा काय होणार आहे, ऑब्व्हियसली काय होईल, चलनवाढ होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, आपण जेव्हा 16वा वित्त आयोग लिहून घेतला होता प्रॉपरली तेव्हा सगळं बघितलेलं होतं, बरोबर आहे, अरविंद पनगारिया. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा, आपण ह्या चारीच्या चारी बघितलेलं. तर वित्त आयोग, आकस्मिक निधी, तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी संकेत आपल्याकडे होता, संकेतने हे आर्टिकल चुकीचं सांगितलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी वादसुद्धा घातला होता की सर हे आर्टिकल तुम्ही चुकीचं सांगताय म्हणून. आणि त्याच्यावर जवळपास आपण 15 ते 20 मिनिटं सगळे इकॉनॉमीशी रिलेटेड आर्टिकल्स घेतले होते. त्याच्यातले हे सगळे आर्टिकल्स आहे ना जसेच्या तसे आलेले आहेत, काहीच मोठी गोष्ट. 19 जुलै 1969 किती खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीकरण करण्यात आलं. आपण नुसतं हेच नाही बघितले, आपण ह्या बँकांची नावं सुद्धा लिहून घेतलेली आहेत की कोणत्या कोणत्या होत्या, बरोबर आहे. प्लस मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यापारी बँका आणि सहकारी बँकांवर 3 ते 4 वर्षापासून प्रश्न आलेला नाही आहे, ह्या वर्षी तो प्रश्न येईल, तो आला. राजकोषीय तूट म्हणजे काय, अर्ध लेक्चर घालवलेलं आहे. राजकोषीय तूट, त्याच्यानंतर आपली वित्तीय तूट, या गोष्टींवर आपण, बरोबर आहे, ते तुम्हाला इथे जशाच्या तसं दिसेल. भारतीय रिझर्व्ह बँकच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने काय, यामध्ये तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं की ते तुम्हाला ओपन मार्केट ऑपरेशन हा ऑप्शन देतील, बाकी कोणताच ऑप्शन देणार नाही आणि तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न करतील. एक्झॅक्टली ओपन मार्केट ऑपरेशन्स टाकलेले आहे. ज्याला हे ओपन मार्केट आलं असतं त्याचं ऑप्शन लगेच क्रिएट झालं असतं. इतका सोपा क्वेश्चन होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कर देय क्षमतेचे तत्व कोणती, हे आपण बजेटच्या चॅप्टरमध्ये मागच्या वर्षी पाहिलेलं होतं पूर्णपणे डिटेलमध्ये की काय म्हणणं आहे कोणाचं, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन्स आहे ना डायरेक्टली आपल्या लेक्चर्समधून जसेच्या तसे आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की इकॉनॉमी आपण एवढं डीप का बरं शिकतोय किंवा नोट्स एवढ्या डीपमध्ये का बरं लिहून घेतलोय, त्याचं हे रिझन आहे की पेपर काय येणार आहे हे आपण जूनपासून प्रेडिक्ट करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे दिसतंय की आपण का पास होणार आहे.